गेल्या 2 दिवसांपासून वणी आणि चंडिकापूर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। चंडिकापूर अंबाणे रस्त्यावरील काळू महाले यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात आज मध्यरात्रीनंतर हा बिबट्या अडकलाय। या कारवाईमुळे जीव मुठी धरून वावरणाऱ्या शेतकरी वर्गाने मोठा सुटकेचा निश्वास टाकलाय। वणी परिसरात बिबट्याचा वावर प्रचंड वाढला होता। अवघ्या 24 तासांच्या अंतरात बिबट्याने 2 मोठे हल्ले केले होते। पहिला हल्ला हा चंडिकापूर शिवारात रात्री शेतात पाणी भरून परतणाऱ्या बळवंत मोंडे आणि भरत मोंडे या बापलेकावर हल्ला झाला, तर दुसरा हल्ला हा वणी शिवारात सोमवार दिनांक 30 मार्च रोजी रात्री 8:30च्या दरम्यान दुचाकीस्वार सुरेश सदू बागुल यांच्यावर झडप घातली, ज्यात त्यांच्या खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाले। या घटनांमुळे संतापलेल्या ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली होती। याची दखल घेत वनरक्षक ज्योती झिरवाळ आणि पथकाने मंगळवारी दुपारी काळू महाले यांच्या गट नंबर 100 मध्ये पिंजरा लावला होता। मिळालेल्या माहितीनुसार आज मध्यरात्रीनंतर शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्या पिंजऱ्यातील आमिषाला बळी पडला आणि जेरबंद झालाय। पहाटेच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी पिंजऱ्याकडे धाव घेतली आहे। बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी वारासारखी पसरताच शिवारात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे आणि बिबट्यासह पिंजरा सुरक्षितरित्या वाहनात टाकून वन विभागाच्या कार्यालयात हलवलाय। बिबट्या जेरबंद झाला असला तरी शेतकऱ्यांमधील संताप अद्याप कायम आहे। रात्रीची वीज शेतकऱ्यांच्या जीवावर उठत आहे अशी भावना स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहे। दिवसा वीज खंडित करून रात्री पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना हिंस्र पशूंच्या धोक्यात पाणी भरण्यासाठी जावे लागते। भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी शासनाने शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा अशी आग्रही मागणी उपसरपंच विलास कड, राकेश थोरात आणि अन्य शेतकऱ्यांनी केली। एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी परिसरात इतरही बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले। एसवाराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।